पहा मित्रांनो, आता सकाळी सकाळी उठलो, आंघोळ वगैरे केल्याच्या नंतर मग जरा मला कॉल आला तर मग मी निघालो. भगवानाच्या घरी आल्याच्या नंतर मग परत आपल्याला जायचं होतं दवाखान्यामध्ये. तिथं मेडिकल ऑफिसर त्या मॅडम आलेल्या होत्या, तर त्यांना घेऊन जायचं होतं आपल्याला टाकळीला. त्यांना सोडून मग मी परत वापस फिरलो. तर येता येता खूप चांगलं म्हणजे बऱ्यापैकी पाऊस चालू होता. तर मग परत घरी आल्याच्या नंतर बघा गाडीला चावी लावली आणि परत गेलो भगवान मामाच्या तिथं. मग कल्याण मामाला आणि भगवान मामाला घेऊन निघालो. मग मी डायरेक्ट जायचं होतं आम्हाला देवगावला. मग देवगावच्या दिशेने निघालो. तर एक तर रस्त्याने पण पार पक्की आई बहीण एक करून टाकली होती. आता डायरेक्ट थेट येऊन पोचलो देवगावमध्ये. देवगावला आल्यावर मग काहीतरी थोडंसं पुढं गेल्याच्या नंतर मग काय आपल्याला होतं इथं शिवाजी महाराजांचं दर्शन. बघा आपलं मस्त किती भारी अश्वधारक शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, स्मारक. मग तिथून नंतर आम्ही आलो इथं देवगावच्या फाट्यावर. इथं वडापाव वगैरे खायला थांबलो. वडापाव खाल्ल्याच्या नंतर मग काहीतरी मग परत आम्हाला जायचं होतं त्यांच्या मळ्यामध्ये. मग डायरेक्ट थेट आलो आम्ही इथं मळ्यामध्ये येऊ. मग मी बसलो. तुम्ही विचार करशाल का मी काय बाथरूम वगैरे नाही बसलो, असंच सहज बसलो होतो. नंतर वापस घराकडे येताना बघा हा आपल्या फाट्याकडचा रस्ता, याला काय करायला पाहिजे तुम्हीच सांगा. आणि तुम्हाला जर का बघायचं असेल आपल्यावाले पुढचे ब्लॉग, तर नक्कीच मग मला फॉलो करा. आणि मी पण तसं आता आम्ही जाणार आहे 6 तारखेपासून गोवा, रत्नागिरी, गणपतीपुळे